मित्रांनो, प्रत्येक युगाला एक विचारवंत मिळत असतो, परंतु एकाच विचारवंतामध्ये शतकांची युग घडवण्याची ताकद असते असं मात्र क्वचितच घडतं. कारण काही व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांची उंचीही काळाला मोजता येत नाही, ज्यांच्या विचारांचा वेध आकाश आणि अवकाशही घेऊ शकत नाही, ज्यांच्या प्रबळ बुद्धिमत्ता आणि अफाट तर्कशक्तीपुढे तकलादू संकल्पना नेहमीच पराभूत होतात आणि ज्यांचं समाजप्रेम व राष्ट्रनिष्ठा ही काळाच्या कसोटीवरती लक्ष सोन्यासारखी उजळून निघालेली असते. त्यांचे विचार, त्यांच्या कल्पना या केवळ विद्रोह करत नाहीत, तर एक नवा विचार विश्व घडवतात आणि त्यांची स्वप्न ही केवळ स्वप्न नव्हे तर येणाऱ्या पिढीचं भवितव्य असतात. अशी व्यक्तिमत्व काळाच्या एका किनाऱ्यावरती जन्म घेतात, परंतु शतकानुशतक प्रत्येक माणसाच्या मनावरती राज्य करतात. अशाच व्यक्तींमधील एक आदरणीय, अलौकिक आणि असामान्य व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि याच विषयावरती आपल्यासमोर बोलण्यासाठी उभा आहे. नमस्कार, मी कोष्टी रुपेश गोविंदा आपल्यासमोर विषय मांडतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार. मित्रांनो, पहिल्या प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेचा कालखंड नीट लक्षात घ्या. हजारो वर्ष इथला समाज गुलामगिरीच्या गर्तेत बुडालेला होता. वर्णवादी घोड्यांच्या टाफांखालीतला समाज चिरडला जाऊ लागला होता. त्यांच्या आबरूंची लखतरं ही एका वेशीवरती टांगली जाऊ लागली होती. जातीपातीचे भेद मोठ्या प्रमाणावरती वाढलेले होते. सळसळत्या रक्ताची धगधगती दौडी थांबलेली होती. इथला समाज तेजोहीन झालेला होता. माणसाला माणसाची आठवण उरली नव्हती, वास्तवाचं भान उरलं नव्हतं. श्रीमंतांनी आपलं सुख आणि गरिबांनी आपलं दुःख जपून ठेवायचं, अशा रीतीनं सार्वजनिक गुलामगिरीचा अंधार सर्वत्र दाटलेला असताना ज्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून सामाजिक सत्य धर्माची पहाट ज्या देशात उगवली त्या महापुरुषाचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण विश्वाला त्यांचे विचार देण्याचं काम केलं, नवविचारांची संजीवनी देण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते माणसाची किंमत ही त्याच्या जातीवरून नव्हे, त्याच्या पंथावरून नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वावरून ठरावी. जो धर्म आहे त्या धर्माच्या नावावरती असमानता स्थापित करणाऱ्या लोकांनी त्यांनी कुठेतरी वचक बसवण्याचं काम केलं. आणि खऱ्या अर्थानं शिक्षण हे फक्त सत्ताधाऱ्यांच्या घरचं साधन न राहता प्रत्येक दलिताच्या घरचा दिवा व्हावा, हा विचार त्यांनी देण्याचं काम केलं. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विचारांच्या माध्यमातून एक असा भारत बघितला जो भारत डोळे मिटले तरी दिसावा आणि डोळे उघडले तरी सुद्धा तो भारत दिसावा. तो कोणाच्याही रंगात नसावा, मात्र प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या ओठात आणि प्रत्येकाच्या नसा नसात तो व्हावा. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाटकी चप्पल घालून पार्लमेंटच्या पायऱ्या चढत होते ना, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये एक विचार आला की हा समाज माणसाला माणूस म्हणून स्वीकारेल का. आणि याच विचारातून त्यांनी खऱ्या अर्थानं समाज उद्बोधन करण्याचं काम केलं. मुळात कसे होते माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधून नाल्यात जन्मलेला व्यक्ती संसदेत जाऊन पोहोचू शकतो आणि संसदेमध्ये असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कोर्टासमोर झुकावं लागू शकतं, कारण या ठिकाणी कायदा प्रत्येकासाठी समान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जात, धर्म, पंथ, वेश, भाषा या सगळ्या गोष्टींना नाहीस करायचं होतं. कारण आजच्या काळात सुद्धा जात, धर्म आणि पंथ या गोष्टींमध्ये सत्य गुदमरतंय आणि संविधानाच्या पानावरती लिहिलेली समता ही आज सुद्धा आम्हाला फक्त आणि फक्त स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांमध्ये वाचायला मिळते. मुळात कसे होते माझ्या बाबासाहेबांचे विचार, तर बाबासाहेबांनी शिक्षणाला जास्तीत जास्त महत्व देण्याचं काम केलं. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशान करेल तो गुरुकुरल्याशिवाय राहणार नाही. आणि या विचारातून त्यांनी शिक्षणाची जी ज्ञानप्रवाह आहे तो ज्ञानप्रवाह प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. परंतु आज सुद्धा अनेक बालमजूर आम्हाला बालमजुरीच्या वाळवंटात जेव्हा सापडतात ना, तेव्हा मनाला फार खेद वाटतो. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझ्या समाजाला खऱ्या अर्थानं मंदिरांची आवश्यकता नाहीये, तर शाळांची आवश्यकता आहे. परंतु त्यांनी हे विचार दिल्यानंतर सुद्धा आज शाळांचे घंटानाद कुठेतरी बंद पडताना आम्हाला दिसताय आणि मंदिराच्या आरत्या अशाच मोठमोठ्या होत चाललेल्या आहेत ना, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मग मुळात जे बाबासाहेबांनी विचार आपल्याला दिले ते आपण आत्मसात करतो आहोत का? बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून आपण त्याप्रमाणे कृती करतो आहोत का? मला वाटतं यावरती आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं जे प्रश्नचिन्ह बाबासाहेबांच्या विचारांसमोर आपण निर्माण केलेलं आहे ना, की आपण ते करतो आहोत का, ते सोडवण्याचं काम आपण लवकरात लवकर करावं आणि आपण ते कराल हा आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.